महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षांच्या नेत्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे। महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरू आहेत। याच माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यातच आज महायुतीची एकत्रित जाहीर सभा कोल्हापूरमध्ये पार पडली। या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 मोठी आश्वासने दिली आहेत। यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25,000 महिलांची पोलीस भरती अशी 10 मोठी आश्वासने दिली आहेत। कोणकोणती आश्वासने दिली आहेत आणि या आश्वासनांचा एकनाथ शिंदे यांना फायदा होईल का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। कोल्हापूरच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्या वतीने 10 वचने जाहीर करण्यात आली आहेत। राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून तत्पूर्वी जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत, ते जाणून घेऊयात। पहिला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जाणार आहेत। राज्यातील पोलीस दलात 25,000 महिलांची भरती केली जाणार आहे। दुसरा, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 रुपयांवरून 15,000 रुपये मिळणार आहेत। MSP वर 20% अनुदान दिले जाणार आहे। तिसरा, प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा दिला जाणार आहे। चौथा, वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये मिळणार आहेत। पाचवा, राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या जाणार आहेत। सहावा, 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे। सातवा, राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावात पाणंद रस्ते बांधले जाणार आहेत। आठवा, अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढवून 15,000 रुपये वेतन करणार आहेत। नववा, वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार आहे। आणि शेवटचा 10वा, सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @2029 सादर केले जाणार आहे। कोल्हापुरातील या जाहीर सभेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी या 10 वचनांची घोषणा केली आहे। आता या योजनेचा महायुतीला किती फायदा होतोय हे आपण पाहूयात। राज्य शासनाने ही योजना सुरू केली, मतदारांना आकर्षितही केलं। या माध्यमातून आम्ही माता भगिनींच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न करतोय असा अजेंडा युती शासनाकडून सेट केला गेलाय। याला काही प्रमाणात यश देखील मिळून आलंय। याच दरम्यान विरोधी पक्षाकडून योजना बंद करणार किंवा योजना निवडणुकीपुरता दिखावा आहे असा आरोप केला जातोय। परंतु सध्याची परिस्थिती पाहता या आरोपांचा कोणी विचार करताना दिसत नाहीये, कारण महिलांच्या खात्यावर आतापर्यंत सगळी रक्कम वेळोवेळी जमा झाली आणि सत्तेत आल्यावर योजना सुरू राहील आणि इतकंच नाही तर रक्कम हळूहळू 3,000 पर्यंत वाढविली जाईल असंही आश्वासन दिलं गेलंय। तसेच येत्या डिसेंबर महिन्याचा हप्ताही निवडणुकीनंतर नोव्हेंबर मध्येच देण्यात येईल असं सांगण्यात आलंय। त्यामुळे सध्या महायुती सरकारचं पारडं जड झाल्याचं दिसते। मात्र तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।